वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहूया. विषय आहे जॉग्राफी म्हणजेच भूगोल. 39 हा कोड नंबर आहे आणि ही प्रश्नपत्रिका आहे 15 मार्च 2024 म्हणजे कालच झालेला हा पेपर आहे. याची प्रश्नपत्रिका आपण पाहूया. इथे दिनांक दिलेले आहे 15 मार्च 2024. सीट नंबर टाकण्यासाठी इथे तुम्हाला जागा दिलेली असते. 3 तासाचा वेळ आहे ही प्रश्नपत्रिका सोडवायला. प्रश्नपत्रिकेची 7 पेजेस आहेत आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. भूगोल हा विषय 12वी कला आणि 12वी विज्ञान या दोन्ही शाखांना आहे. चला तर पाहूया प्रश्नपत्रिका कशा प्रकारची होती. सूचना तुम्हाला प्रश्नपत्रिकेत दिलेल्या असतात, वाचायच्या आणि त्या फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. 2. प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे योग्य आकृत्या किंवा आलेख काढावे. 3. रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे. 4. नकाशा स्टेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे. 5. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात. प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत ते दाखवलेले आहेत. आणि 6. नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेस जोडावी. त्याचप्रमाणे नवीन प्रश्न जो आहे नवीन पानावर लिहायचा. म्हणजे जे प्रमुख प्रश्न असतात पहिला, दुसरा, तिसरा हे नवीन पानावर घ्यायचे, एका खाली एक नाही लिहायचे. अ ब कडं सुद्धा तुम्ही नवीन पानावर घेऊ शकता. चला तर आपण प्रश्नपत्रिका पाहूया. लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओसुद्धा मी पोस्ट करणार आहे. पहा, प्रश्नपत्रिकेमध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे तो 20 गुणांचा आहे. पहिला प्रश्न आणि सूचना दिल्या आहेत. दिलेल्या सूचनेनुसार खालील उपघटक सोडवावेत. 20 गुणांचे उपप्रश्न आहेत ते पाहूया. त्यातला अ प्रश्न जो आहे तो 5 गुणांचा. साखळी पूर्ण करून उत्तरपत्रिकेत पुन्हा लिहा. इथे शब्द दिलाय पुन्हा लिहा. याचा अर्थ तुम्ही क्रमांक आकडे लिहायचे नाहीत, तर अ गट लिहून त्याच्या पुढे ब मधल्या क मधल्या बाबी लिहायच्या, म्हणजे साखळी लिहायची, जोड्या लावायच्या. इथे अ नंबर दिले, अ गट, ब गट आणि क गट. क्रमांक 1 ग्राहकोपयोगी वस्तू, अटलांटिक महासागर, औषधी उत्पादन. 2 पनामा कालवा, सुपीक प्रदेश, पारिस्थितिकीय संतुलन. 3 मैदाने, थेट वापरासाठी तयार, शेती व्यवसायाचा विकास. 4 अन्नसाखळी, अल्पकालीन, पॅसिफिक महासागर. 5 स्थलांतर, परिसंस्था, अरबी समुद्र. आणि याशिवाय ब आणि क गटामध्ये एक एक घटक जादा दिलेला आहे. ब गटामध्ये हिंदी महासागर आणि क गटामध्ये दीर्घकालीन. आता याची साखळी तयार तुम्ही करावयाची आहे. ब प्रश्न आहे, चूक बरोबर ते लिहायचे. 5 गुण आहेत. 1 ग्रामीण भागातील भूमी उपयोजन हे नागरी भागातील भूमी उपयोजनापेक्षा वेगळे असते. 2 विस्तृत व्यापारी धान्य शेतीचा आकार लहान असतो. 3 लोहपोलाद उद्योग खनिजांवर आधारित असतात. 4 द्विराष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय व्यापार हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा प्रमुख प्रकार आहे. 5 अलीकडे नकाशे GISच्या प्रणालीच्या आधारे तयार करतात. चुकीबरोबर लिहायचं. 5 गुणांच्यासाठी 5. पहिल्यातलाच क आहे वस्तुनिष्ठ प्रश्न. अचूक पर्याय किंवा घटक निवडा व विधाने पुन्हा लिहा. इथे पण सूचना आहे विधाने पुन्हा लिहा, म्हणजे पूर्ण विधान लिहून मग उत्तर लिहायचं. 5 गुण आहेत. 1 स्थलांतराचे कारण. आता पर्याय दिलेले आहेत. अ नैसर्गिक आपत्ती, ब अंतर्गत स्थलांतर, क बाह्य स्थलांतर, ड ऐच्छिक स्थलांतर. 2 व्यापारी तत्वावरील लाकूडतोड. पर्याय अ समशीतोष्ण सूचीपर्णी वने, ब समशीतोष्ण पानझडी वने, क उष्णकटिबंधीय पानझडी वने, ड विषुववृत्तीय सदाहरित वने. यातला अचूक पर्याय किंवा घटक निवडायचा आहे. क्रमांक 3 कृषीवर आधारित उद्योग ओळखा. अ लोहपोलाद उद्योग, ब साखर उद्योग, क रसायन उद्योग, ड सिमेंट उद्योग. 4 कार्यात्मक प्रदेश. अ युरोप, ब दूरदर्शन प्रसारण केंद्राचे क्षेत्र, क पश्चिम बंगाल, ड ॲमेझॉन नदीचे खोरे. अचूक घटक ओळखायचा आहे. 5 ज्यामध्ये 17 खंडांचा समावेश आहे असा भूगोल विषयाच्या माहितीचा ज्ञानकोश. पर्याय अ जिओग्राफिका,
ब जिओग्राफी, क गेस पिरियॉड्स आणि ड कॉस्मस. अचूक घटक ओळखा. आणि इथे मी सूचना दिली आहे तुम्हाला. मी टेलिग्राम चॅनल तयार केलेलं आहे, तिथे जॉईन व्हा. तिथे प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, व्हिडिओच्या लिंक्स, महत्त्वाचं मार्गदर्शन मी देत असते. टेलिग्राम चॅनल सर्च करायचं तर माझं नाव टाका, टेलिग्राम चॅनल तुम्हाला सापडून जाईल. प्रश्न क्रमांक ड. पुढील चुकीचा घटक ओळखा. आता इथे चुकीचा घटक ओळखायचा आहे. 5 गुण आहेत. 1. अक्षांशाशी थेट संबंध नसलेला प्राथमिक आर्थिक व्यवसाय. पर्याय अ लाकूडतोड, ब मासेमारी, क खाणकाम आणि ड शेती. 2. खनिजावर आधारित उद्योग. अ पेट्रोकेमिकल्स, ब लोहपोलाद उद्योग, क लोकरीचे कापड निर्मिती उद्योग, ड ॲल्युमिनियम उद्योग. चुकीचा घटक ओळखायचा यातला. क्रमांक 3. प्रदेशाची वैशिष्ट्ये. अ स्थान, ब भौगोलिक विस्तार, क राजकीय पक्ष, ड सीमा. 4. भूगोल अभ्यासकाची कौशल्ये. अ विधासंकलन, ब वनसंवर्धन, क अहवाल लेखन आणि निष्कर्ष सादरीकरण, ड नकाशा काढणे. 5. चुकीचा घटक ओळखायचा आहे. प्राकृतिक भूगोलाच्या शाखा. अ भूशास्त्र, ब मृदाशास्त्र, क हवामानशास्त्र, ड लोकसंख्या भूगोल. प्रश्न दुसरा. खालील विधानांची भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 4 सोडवायचे. 6 दिलेले आहेत आणि 12 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण, 3 चौक 12. कोणतेही 3 मुद्दे उत्तरात आले पाहिजेत, म्हणजे 3 पैकी 3 गुण मिळतील. 1. लोकसंख्या वितरण असमान असते. 2. लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक असते. 3. कॅनडामध्ये लाकूडतोडीचा विकास झाला आहे. 4. दक्षिण अमेरिकेतील उद्योगांच्या विकासाला अवरोध करणारे अनेक घटक आहेत. 5. तृतीयक आर्थिक क्रियांमध्ये सेवा आणि विनिमय यांचा समावेश होतो. 6. प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो. 6 पैकी 4 सोडवायचे, 12 गुण. प्रश्न तिसरा. खालील फरक स्पष्ट करा. कोणतेही 3 सोडवायचे. 5 पैकी 9 गुण आहेत, म्हणजे एका फरकाला 3 गुण. 1. देणारा प्रदेश आणि घेणारा प्रदेश. 2. केंद्रित वस्ती आणि विखुरलेली वस्ती. 3. खाणकाम व मासेमारी. 4. जलवाहतूक व हवाई वाहतूक. 5. प्राकृतिक प्रदेश व राजकीय प्रदेश. 5 पैकी 3 सोडवायचे, 9 गुण. प्रश्न क्रमांक 4. चौथ्या प्रश्नामध्ये अ आणि ब आहेत. चौथा प्रश्न एकूण 11 गुणांचा आहे आणि त्यातला अ प्रश्न जो आहे तो 6 गुणांचा आहे. अ प्रश्न पाहूया. दिलेल्या जगाच्या नकाशात पुढील माहिती भरा. कोणतेही 6. 8 बाबी दिल्या आहेत, 6 नकाशात भरायच्यात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सूची आवश्यक आहे. पण इथे 8ही बाबी तुम्ही लिहा, म्हणजे कुठल्या तरी 6 बरोबर येतील आणि सूची पण तयार करा. 1. ऑस्ट्रेलियातील जास्त लोकसंख्येचा प्रदेश. 2. भारतातील सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेले राज्य. 3. डॉगर बँक मत्स्य क्षेत्र. 4. दक्षिण आफ्रिकेतील एक औद्योगिक प्रदेश किंबर्ले. 5. पंचमहासरोवराजवळील औद्योगिक प्रदेश. 6. सागरी वाहतुकीत क्रांतिकारक बदल करणारा सुएझ कालवा. 7. भारतातील एक आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई. आणि 8. पनामा सामुद्रधुनी. 6 सोडवायचे आहेत, पण 8ही सोडवा आणि सूची पण तयार करा. ब प्रश्न आहे. दिलेल्या आलेखाचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुण आहेत आणि हा आलेख दिलेला आहे प्रौढ साक्षरता दराचा. इथे स्लाईडवर अस्पष्ट कदाचित दिसत असेल. यावर प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न. कोणत्या देशाचा स्त्री प्रौढ साक्षरता दर खूप कमी आहे? 2. दिलेल्या 3 प्रदेशात प्रौढ साक्षरता दरात पुरुषांची टक्केवारी अधिक असण्याचे कारण काय असावे? 3. 2016 मधील प्रौढ साक्षरता दरात सहारा वाळवंटी प्रदेशात स्त्री पुरुष टक्केवारी कमी का आहे? 4. आलेखातील स्त्री प्रौढ साक्षरता दराविषयी स्वमत लिहा. इथे तुमचं मत लिहायचं आहे. 5. आलेखातील कोणता देश सामाजिकदृष्ट्या प्रगत असेल? एका गुणाच्यासाठी प्रश्न आहेत 5, 1 गुण. प्रश्न क्रमांक 5.
खालीलपैकी संक्षिप्त टिपा लिहा. कोणत्याही 3 सोडवायच्या 5 पैकी आणि 12 गुण आहेत, म्हणजे एक टीप लिहायला 4 गुण. 1. नागरी वस्त्यांचे कार्याधारित प्रकार. 2. स्थानमुक्त उद्योग. 3. व्यापारातील वाहतुकीची भूमिका. 4. भारतातील प्रादेशिक असमतोल कमी करण्याचे धोरण. 5. भूगोलातील आधुनिक कल. 5 पैकी 3 सोडवा, 12 गुण. प्रश्न क्रमांक 6. त्यामध्ये एकूण अ आणि ब आहेत, तर 6वा प्रश्न 8 गुणांचा आहे. त्यातला अ प्रश्न 4 गुणांचा आणि ब 4 गुणांचा आहे. अ प्रश्न पाहूया. खालील उताऱ्याचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा. उतारा 1-2दा वाचायचा, समजून घ्यायचा आणि मग प्रश्नाचं उत्तर शोधायचं. सर्वांच्या ठिकाणी सामान्यपणे अस्तित्वात असणारी व सहजपणे सर्वांच्या बाबतीत कार्यकारी करता येण्यासारखी प्रेरणा ही आर्थिक प्रेरणा होय. उत्पादनाच्या क्षेत्रात या प्रेरणेस चालना देण्यासाठी आर्थिक प्रोत्साहनांचा वापर करण्यात येतो. श्रमिक आणि भांडवलदार यांनी अधिक उत्साहाने काम करावे आणि उत्पादन वाढ व्हावी या उद्देशाने ही प्रोत्साहने दिली जातात. आर्थिक प्रोत्साहनाखेरीज सत्तेची लालसा, नावलौकिकाची इच्छा, विशुद्ध सेवाभाव, देशभक्ती यासारख्या प्रेरणांनीही मनुष्य उत्साहाने कामास लागू शकतो. किंबहुना प्रत्येकाच्या कार्य करण्याच्या वृत्तीमध्ये अशा सर्व प्रेरणांची कमी अधिक सरमिसळ असते. असे असले तरी आर्थिक प्रेरणा ही महत्त्वाची प्रेरणा होय. आर्थिक प्रोत्साहनाचे विविध प्रकार असू शकतात. नियुक्त काम ठरलेल्या वेळेपेक्षा आधी पूर्ण केले तर त्यासाठी विशेष मोबदला किंवा बोनस देण्यात येतो. त्याचा तपशील त्या त्या कामाच्या संदर्भात कामाच्या स्वरूपाप्रमाणे ठरविता येतो. उत्पादनाचा दर्जा कायम राखून किमान अपेक्षित उत्पादनापेक्षा अधिक उत्पादन करून दाखवले तर त्या अधिक उत्पादनासाठी नेहमीच्या मोबदल्याहून अधिक असा विशेष दराने मोबदला दिला जातो. ज्यावेळी मजुरांमध्ये असंतोष निर्माण न होऊ देता उत्पादन वाढीसाठी निकराने प्रयत्न करायचा असतो, त्यावेळी या विशेष मोबदल्याच्या अपेक्षेने मजूर उत्साहाने कार्य करू शकतात. चांगल्या कामाला उत्तेजन दिली जाणारी बढती देखील सामान्यपणे वापरले जाणारे एक आर्थिक प्रोत्साहनच आहे. आता या उतार्यावर प्रश्न आहेत. 1. आर्थिक प्रेरणा म्हणजे काय? 2. भांडवलदाराचा उत्पादन वाढीसाठी कोणता उद्देश असतो? 3. विशेष मोबदला किंवा बोनस का देण्यात येतो? 4. द्वितीयक आर्थिक क्रियेतील कुशल आणि अकुशल कामगारात तुलना करा. 4 गुणांच्यासाठी 4 प्रश्नांची उत्तरं परिच्छेदात पाहून लिहायची. प्रश्न क्रमांक ब आहे. आकृती काढून नावे द्या. कोणत्याही 2च आकृती काढायच्या. 4 गुण. 1. अविकसित देशाचा लोकसंख्येचा मनोरा. 2. रेषीय वस्ती आणि 3. भूगोल अभ्यासकाची कौशल्ये. आणि या चॅनलवर मी इयत्ता 11वी 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका पोस्ट केलेले आहेत. त्या पाहायच्या असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट पहा, म्हणजे तुम्हाला कळेल. आणि सध्या 11वीला जे मुलं आहेत त्यांनी 11वीच्या परीक्षेनंतर सुट्टीमध्ये हे व्हिडिओ पहा 12वीचे आणि अभ्यासाला सुरुवात करा. प्लेलिस्टमध्ये सगळं क्रमाने तुम्हाला पाहायला मिळेल. प्रश्न शेवटचा 7वा. सविस्तर उत्तरे लिहा. कोणताही एकच प्रश्न सोडवायचा आहे 2 पैकी आणि 8 गुण आहेत. 1. लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक स्पष्ट करा. 2. सखोल उदरनिर्वाह शेतीबद्दल सविस्तर माहिती लिहा. 2 पैकी 1 प्रश्न सोडवायचा. 8 गुण. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तसेच आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. या प्रश्नपत्रिकेच्या उत्तराचा व्हिडिओ मी लवकरच पोस्ट करणार आहे. तोपर्यंत अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.